नमस्कार. तर बघू शकताय तर आता स्वयंपाक काय करायचं नाही. उद्या आहे पुरणपोळी आणि आमच्या इथल्या गाड्या वण्या आहेत त्या या सगळ्यांनी भावा बहिणींनो. तर सकाळचा स्वयंपाक आहे. मग म्हणलं स्वयंपाक नग करा आता लवकर उठायचं. उद्या 12 वाजता आहे त्या गाड्या वण्या आमच्या इथल्या. मग 12ला तर टायमिंग कसा उद्या जातो ती सुद्धा कळत नाही. आणि मग म्हणलं चला हे खेड्याव तरी बनवावं म्हणलं. तर मग कोण काय माझ्या भावा बहिणी येतील त्यांना सांगावं म्हणलं. आता हे हेड्या उद्या पडन आणि गाड्या वडण्याचा परवा दिवशी पडन, कारण आपल्याला नेटच पुरत नाही 2-2 हेड्याव टाकायला. मग आता डाळ गूळ आणून ठेवली मी डब्यात. आहे डाळ गूळ आणून ठेवली, पावशेरात डाळ आणली. त्यातली कोण खात नाही, पोळ्यानं उन्हाने पाणी पाणी होतं म्हणून आम्ही जास्त काय घालत नाही. तर तसंच म्हणलं चहा करावं, तर चहा कोणच पेत नाही. तर ही काय ती शेंगा आहे त्या दिले त्या आईला उपासाला कुणीतरी. आणि तसंच बघा की उद्या गाड्या वण्या आहेत त्या. आणि आमच्या इथं राडा राडा करून ठेवला, माझा नळच काढून टाकला. हे का पाईप तर दिसत असेल तुम्हाला. हवा हवा दिसलं का? हवा पाईप, ती पाईप आणि ती माझा पाईप वरी काढलाय. आता सगळा राडाच करून ठेवलाय बघा रस्त्यावर. तर असो त्यांना कॉक बसवायचा आहे वाटतं, त्यामुळं ते काय म्हणले देतील बसून. आपला पण देणार की बसून, असं थोडीच असतं की नाही बसवून देणार. बरोबर आहे की नाही, देतील बसून. तर म्हणलं चला एक छोटासा ब्लॉग तरी बनवावं म्हटलं. कसं आहे माहिती आहे का, आणि त्या नाहनेत माझ्या ताईंनी सांगितलं की नाहनेत काहीतरी हमेशा काढून ठेवायचं. मग आंघोळ झाली की घरी लावायचं आणि आंघोळच्या टायमाला काढायचं. आणि म्हणून म्हणलं चला एक खेड्यावर तरी बनवावा. उद्या आहे त्या आमच्या इथल्या गाड्या वण्या आणि तिथनं 5 दिवसांनी यात्रा. मला तर कैऱ्या खाऊन खाऊन खोकला लागलाय, काय सांगावं. आणि आज पाणी काय सुटणार नाही आमच्या इकडे. का माहितीये का, पाईप बी फुटलाय ती खानतानी, त्या टिकावच गेलाय. आणि आमचा नळाचा पण उघडाच आहे आणि ती दुसरीकडे पाईप पण फुटलाय. म्हणजे 2 जागेला. आणि ही घर आपलं सगळं पाण्यातच वाहीन. तर ती पाईप फोडलाय. आता तिथं कॉक करायचा. आणि म्हणजे सरकाराचं त्यांच्याकडूनच आहे ती. भाऊसाहेबनी सांगितलं वाटतं कॉक ही काढाय, माळावर पाणी नसतंय ना, त्यामुळं ती कॉक लावायचा आहे. मग आता आपला पण उद्या घ्यायचा त्यांच्याकडून बसून. त्यांनी लुस्कान केली म्हणल्यावर, आहे की नाही. तर मी म्हणलं बाई, मला विचारलं पण नाही, आवाज यायला लागला पत्र्याचा. मी म्हणलं बाई कोण ग आहे म्हणलं. बघितलं तर मी म्हणलं काय अतुल मामा म्हणलं. सांगितलं पण नाही म्हणलं. आम्हाला सांगायचं तर काम असतं का नाही की तुमच्या नळाच्या जागेवर आम्हाला लगेच पाईप घवल की तुमचा नळ निघल. सांगायचं असतं का नाही, सांगा बरं. सांगितलंच नाही, काय करावं. तर जाऊ द्या. आणली डाळ गूळ. आता उद्या बनवायच्या पोळ्या उपास सोडायला आणि देवाला पण दाखवायचं. तर उद्या आमच्या इथल्या गाड्या वण्या दाखवते. उद्या नाही परवा दिवशी हेड्याव पडन, ह्या उद्या पडन बरं का, कारण आपल्याला नेट पुरत नाही त्यामुळं. आणि भरपूर म्हणजे भावा बहिणी माझे कौतुक करतात. ताईला आता लय भारी बोलायला यायला लागलं. ताई आता मस्त शिकली, तुमच्याकडूनच शिकली मी भावा बहिणींनो. आता ते इतक्या दिवस ही होतं प्रॅक्टिस, काय म्हणतात त्याला, मना येत नाही, काय करावं. प्रॅक्टिस होतं. आता सरळ बोलती, आता एकदम क्लिअर बोलती, अडकायचं नाही ना काय नाही आता. तर उद्या लवकर उठायचं आम्हाला 5 वाजता. 5 वाजता उठायचं, 10 आंघोळ्या करायच्या डोक्यासहित. परत निवात करायचं, पोळ्या करायच्या. म्हणजे 7-8ला स्वयंपाक झाला पाहिजे. बानूची आंघोळ तर 6लाच होईल उद्या. बानू नटून फिटून होईल, मी तुम्हाला दाखवीन की. आणि तसंच हेड्याव पण दाखवीन. गाड्या वण्या आपल्या इथल्या असतात की. आता बानूला न्यायला जमत नाही, ऊन कसलं असतंय 12चं. आणि तिला उन्हाचं तर लय त्रास येतो, मग जीवाला येतं. मग नंतर निवांत 3-4 वाजता बानूला पाया पडायला न्यायचं भैरोबाच्या. मग गाड्या वडण्या ही निवांत झालं उन्हातानाचं की मग बानूला निवांत न्यायचं.
4-5 वाजता पाया पडायला. तर चला, हाय ते आमच्या इथल्या गाड्या वाढण्या उद्या. आणि केलाय उद्योग तसला मरणाचं. आम्ही तिथं बांधून आंघोळ घालतो की, आणि कपडे बी धुतो की. आता कुठं धुईचं आम्ही कपडे? आता तिकडं पेरूवर धुवा लागण आम्हाला, नाहीतर इथं कोबा दारात. पण पाणी सासल न गं, सारवून जायचं परत. अजून जर शेणाचं तर आमच्या इथं शेण भेटत नाही, मग आता तिकडंच करावं लागलं आम्हाला. तर चला, असंच जुकीन बोलत होती मी, तुम्हाला हसवण्यासाठी बोलत होती मी. तर पुरणपोळे उद्या आपल्या दिसतील तुम्हाला. निवद नारळ फोडायचा, आणि उद्याच्या गाड्या वडण्या पण परवा दिवशी तुम्हाला दिसन. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा बरं का. तर चला, बाय.